विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण बघत आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीला येणारे महत्त्वपूर्ण प्रश्न. तर मित्रांनो, आजचा आपला भाग दुसरा आहे. याआधी आपण एक भाग घेतलेला आहे, तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. आजचा विषय आहे बुद्धिमत्ता. चला तर मग प्रश्नाकडे जाऊया. चला आपण प्रश्न पहिला बघूया. एका वर्गामध्ये 45 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 20 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, 15 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 10 विद्यार्थी दोन्ही पण खेळ खेळतात. तर फुटबॉल किंवा क्रिकेट न खेळणारे विद्यार्थी किती आहेत? तर बघा मित्रांनो, क्रिकेट खेळणारे विद्यार्थी किती आहेत? 20 विद्यार्थी आहेत. आणि फुटबॉल खेळणारे किती आहेत? 10. नाही, फुटबॉल खेळणारे 15 आहेत. एकूण मिळून किती झाली? 35. टोटल किती आहेत? 45. तर 45 मायनस 35 करा. आता 45 मायनस 35. तर असे किती विद्यार्थी आहेत? 10 विद्यार्थी आहेत. ते फुटबॉल आणि क्रिकेट कोणताही खेळ खेळत नाहीत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी. इथलं उत्तर चुकीचं आहे, प्रिंट मिस्टेक झालेली आहे. चला नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 2 आहे. इथं सहसंबंध ओळखायचा आहे. डॉक्टर का संबंध रुग्णालय से है, तो वकील का संबंध किससे होगा? तो चला बघा, डॉक्टर का संबंध रुग्णालयाशी आहे, तर वकिलाचा संबंध कशाशी होईल? तर डॉक्टर हा रुग्णालयामध्ये असतो आणि वकील हा न्यायालयामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 3. इथं पण सहसंबंध आपल्याला ओळखायचा आहे. मनुष्य, घर, तर घोड्याचं काय येईल? तर बघा, घोड्या वाटी, चमचा, तबेला आणि बाटली या दुसऱ्या पर्यायाचा तर काही संबंधच येत नाही. सरळ दिसते की मनुष्य हा घरामध्ये राहतो आणि घोडा हा तबेलामध्ये राहतो. ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 4 आहे मित्रांनो. एका घड्याळामध्ये 3:30 आणि तास काटा व मिनिट काटा यांच्यातील किती अंशाचा कोन असेल? तर बघा मित्रांनो, आपल्याकडे एक घड्याळ आहे. एक घड्याळ आहे, त्याच्यामधला एक काटा जो आहे तो 3:30 झालेत. इथं जर ते 3 आहेत, इथं आपल्याला माहिती आहे 30 मिनिटं असतात खाली. तर याच्यामध्ये जो कोन बनतोय तो किती अंशाचा बनतोय? 90 अंशाचा कोन बनतोय. कितीचा? 90चा. ऑप्शन क्रमांक सी. ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे, 90 अंशाचा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5 आहे. दिलेल्या मालिकेमध्ये हरवलेला अंक शोधा. तर बघा मित्रांनो, त्यातली एक मालिका दिलेली, त्या मालिकेमधला हरवलेला अंक आपल्याला शोधायचा आहे. चल तर आपण पाहूयात. 2 वरून 6, 12, 20 इथं किती येईल ते काढायचे आणि शेवटला दिलेले 42. 2 वरून 6 वर गेलं किती वाढले? 4 वाढले. 6 वरून 12 वर गेलं किती वाढले? 6 वाढले. 12 वरून 20 गेलं किती वाढले? 8 वाढले. 4, 6, 8. आता इथे किती वाढणार? 10 वाढणार. 20 वरून 10 वाढले 30 होणार. ऑप्शन क्रमांक बी. ऑप्शन क्रमांक किती येणार? बी येणार. नेक्स्ट 6 आहे. जर RAM = 32 तर SUN बरोबर किती असेल? तर मित्रांनो, इकडे पहा, इथे अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार दिलेले आहे. आर किती नंबरला येते? 18. ए किती नंबरला येते? 1. आणि M 13 नंबरला येते. 8 आणि 1 9, 9 आणि 3 12ला 2, ह्याच्याला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3. तर आता आपल्याला सनचं काढायचे. SUN. S किती नंबरला येते? U येते. आधी आपण S काढू. PQRST. S येते 19 नंबरला, TU येते 21 नंबरला आणि N येते 14 नंबरला. 9 ने 10 4 14ला 4, ह्याच्याला 1, 2 आणि 1 3 आणि 4 आणि 1 5. तर 54. ऑप्शन क्रमांक ए. किती येते? ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 7 बघा, थोडा मोठा प्रश्न आहे.
थोडा अजून झूम करावं लागेल आपल्याला. एका माणसाने 3 किमी दक्षिण 4 किलोमीटर पूर्व 3 किलोमीटर उत्तर असे चालले तर सुरुवातीपासून किती किलोमीटर अंतरावर आहे. समजा तो माणूस आहे इथं, माणसाचं इथं समजा घर आहे. पहिल्यांदा दक्षिणेकडे चाललाय 3 किलोमीटर, खाली 3 किलोमीटर आला. नंतर पुन्हा पूर्वेकडे 4 किलोमीटर आणि पुन्हा उत्तरेकडे 3 किलोमीटर आला. तर एकूण त्याने किती अंतर चालले, तर सरळ मध्ये गेलं तर हे 4 किलोमीटर अंतर आहे ना. तर त्याने एकूण किती किलोमीटर अंतर पार केले, 4 किलोमीटर. ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट, इथं आपल्याला एक मालिका दिलेली मित्रांनो, ACFGO. तर बघा इकडे आता ABC 2चा अंतर आहे, C DEF JO, C वरून F गेलं, DEF 3चा अंतर आहे, FGH C DEF GH पुन्हा 2चं आहे, HIJKLMNO. इथं किती अंतर आहे, 5चं अंतर आहे. तर ओच्या नंतर काय येणार, U. ऑप्शन क्रमांक C. चला नेक्स्ट, इथं संबंध ओळखायचा मित्रांनो आपल्याला. प्रश्न क्रमांक 9 आहे, मुलगा मुलगी. तर आई प्रश्नचिन्ह आपल्याला आलेली आहे तिथं. तर हे अपोजिट मिनिंग आहेत मित्रांनो. मुलगा मुलगी तर आई वडील येईल. काय येईल, वडील. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं योग्य उत्तर येईल. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 10 आहे मित्रांनो. एका पुस्तकात 300 पाने आहेत. सुरेश दररोज 15 पाने वाचतो, तर पुस्तक पूर्ण वाचण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. तर बघा मित्रांनो, आपल्याला काय करावं लागेल, रोज 15 पानं वाचतो तर 300 पानं वाचायला किती टाइम लागेल. तर 300 पानं लिहून घ्यायचे, खाली लिहून घ्यायचं रोज किती पानं वाचतो. 15 × 15, 15 × 2 = 30. तर त्याला एकूण 20 दिवस लागतील संपूर्ण पुस्तक वाचायला. ऑप्शन क्रमांक C. नेक्स्ट, एका कोडमध्ये कॅटला आपण 24 लिहिलं तर डॉगला आपण किती लिहू. तर बघा, कॅट C ची व्हॅल्यू किती असते, 3, A ची व्हॅल्यू 1 आणि T ची व्हॅल्यू 20. तर 20 + 3 + 1 = किती आहे, 24 आहे. तर आपल्याला कशाला काढायचं, डॉगचं काढायचं. तर D किती नंबरला असते, 4 + O किती नंबरला असते, 15, G किती नंबरला असते, 7. 15 आणि 4 = 19, 19 आणि 7 20 आणि 6 26. तर याचं योग्य उत्तर किती येईल, 26. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12 आहे मित्रांनो. दिलेल्या शब्दापैकी वेगळा शब्द निवडा. तर आपल्याला गटात न बसणारा शब्द ओळखायचा जर आपण शुद्ध मराठीत झालं तर कांदा, बटाटा, गाजर आणि साखर. तर कांदा, बटाटा, गाजर हे काय तर म्हणजे ते सब्जी टाईप येतात, म्हणजे भाजीपाल्यामध्ये येतात. आणि साखर काय आहे, ती साखर किराणामध्ये येते. त्यामुळं साखर याचं योग्य उत्तर असेल. गटात न बसणारा शब्द कोणता आहे, साखर. नेक्स्ट, इथं पण एक आपल्याला मालिका दिलेली आहे मित्रांनो. मालिका बघून घ्या. 5, 10, 20, 40, 160. इथं आपण कसं सॉल्व करतो, 5, 10, 20, 40 रिकामी जागा आपल्याला 160. तर 5 दोन्ही 10, 10 दोन्ही 20, 20 दोन्ही 40, 40 दोन्ही 80. इथं किती येईल, तर 80 येईल. ऑप्शन क्रमांक C. नेक्स्ट, हा प्रश्न बघा मित्रांनो.
एका मुलाचा फोटो दाखवून रमेश म्हणाला, हा माझ्या आईच्या मुलाचा मुलगा आहे. तर फोटोतील मुलगा रमेशचा कोण आहे? तर बघा मित्रांनो, समजा हा रमेश आहे, हा रमेश आहे. रमेश हा माझ्या आईचा, रमेशची आई, रमेशची आई, रमेशच्या आईच्या मुलाचा मुलगा. रमेशच्या आईचा मुलगा कोण आहे? तर स्वतः रमेश आहे त्याचा मुलगा, म्हणजे तो रमेशचा कोण पडेल? मुलगाच पडेल. ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, दिलेल्या मालिकेत हरवलेला अंक शोधा. तर बघा 3, 6, 18 आणि 72. 3 दोन्ही 6, 2चा गुणाकार. 3 18, 3चा गुणाकार. 18 चौक 72, 4चा गुणाकार. 2 3 4 आता इथे कितीचा येणार? 5चा. तर 72 गुणिले 5. 5 दोन्ही 10ला 0 आणि 4 1. 7 5 35 आणि 36. किती येईल? 360. ऑप्शन मध्ये आहे का? आहे. ऑप्शन क्रमांक 3 360. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, दिलेली अक्षर मालिका पूर्ण करा. तर पहा इथं एच्या नंतर मोजा सुरू करा. BCD. एच्या नंतर 3 अंक गेले की डी आले. EFGH. 4 नंतर गेलं की H आलं. IJKLM. 5 नंतर गेलं की M आलं. आता 6 नंतर मोपायचे M. NOPQRS. M NOPQR. खाली इतर R येणार. BCDE. E आलं. FGHI. JKLMN. OPQRS. इथं काय येणार? तर यस येणार. RS. पर्यायामध्ये आहे का? ऑप्शन क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, घनाच्या कड्या किती असतात? तर मित्रांनो बघा, मी आपली घन काढायचा प्रयत्न करतो. घन कसा असतो तर पहा, अशी एक कडा असते त्याची, अशी एक कडा असते आणि हा ह्या टाईपचा काहीतरी घन असतो. तर याला एकूण कड्या किती विचारली. तर बघा आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. तर किती कडे आहेत एकूण? 12. तर घनाला किती कडे असतात? 12 कडे असतात. चला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, एका पिशवीत 5 लाल, 4 निळे व 3 हिरवे चेंडू आहेत. तर एकूण चेंडूंची संख्या किती? हिचं तर काय सोपं आहे. 5 + 4 + 3. 5 आणि 4 9 आणि 3 12. ऑप्शन क्रमांक सी. सी आपलं योग्य उत्तर आहे. एका गाडीचा वेग 60 किलोमीटर प्रति तास आहे. तर 180 किमी अंतर कापायला किती वेळ लागेल? तर आपल्याला टाइम काढायचा आहे. स्पीडचं सूत्र आपल्याला माहिती असायला पाहिजे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स बाय, आपल्याला टाइम काढायचा आहे ना, सॉरी, टाइमचं सूत्र आपण बघूता. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. तर बघा आपल्याकडं टाइम डिस्टन्स किती आहे? 180 किलोमीटर. 180 किलोमीटर अंतर कापायचे 60च्या स्पीडनं. 0 से 0 कॅन्सल. 7 18 3. तर एकूण किती टाइम लागेल? 3 तास टाइम लागेल. नेक्स्ट लास्ट प्रश्न आहे मित्रांनो, जर हाताचा संबंध पंजाशी असेल तर पायाचा संबंध कशाशी असेल? तर हाताचा संबंध पंजाशी आहे, तर पायाचा संबंध कशाशी असेल? गुडघ्याशी, तळपाय, टाचा आणि पाऊल. हाताचा जण वरचा भाग दाखवला, जो पांढरा भाग असतो तो कोणता असतो? पंजा. तर पायाचा पांढरा भाग आपण काय म्हणतो? तळपाय म्हणतो. हे होते मित्रांनो महत्त्वपूर्ण प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. जर आपल्या चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला